झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांची प्रकृती सुधारते आहे, सुधारणा होते त्यांच्या प्रकृतीमध्ये। दिवसेंदिवस ते सकारात्मक प्रतिसाद स्वतःच्या उपचारांना देत आहेत आणि याविषयी मी बोलणार आहे हिच्याशी। सांगशील समीरा, बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे। काल जरा गंभीर परिस्थिती होती, सगळेच जण टेन्शन मध्ये होते, शिवसैनिक सगळे जमलेले आहेत हजारोंच्या संख्येने जे त्यांच्यावर प्रेम करतात मातोश्री बाहेर। तर काय एकंदर तू सांगशील, तुझ्या काय भावना आहेत? मला वाटतं सगळ्यात आधी तर ही बातमी ऐकून प्रचंड दिलासा मिळाला मनाला, कारण बाळासाहेबांच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक खास कोपरा आहे आणि तसा तो माझ्याही मनामध्ये आहे। बाळासाहेबांच्या राजकीय भूमिका तर खूप ठाम आहेच, पण कलाकारांच्या पाठीमागे ते नेहमी उभे राहिलेले आहेत आणि एक कलाकार म्हणून त्यांच्याकडून शाबासकी मिळवायला सगळेच आसुसलेले असतात। मला स्वतःला खूप हे सद्भाग्य वाटतं माझं की मी खूप लहान असताना एका नाटकामध्ये काम केलं होतं आणि त्या नाटकाच्या बक्षीस समारंभासाठी त्यावेळेस माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते मला बक्षीस स्वीकारता आलं। त्यावेळेस मी जेमतेम 10 वर्षाची वगैरे असेल, पण आजही त्यावेळेस जाणवलेला त्यांच्या व्यक्तिमत्वातलं तेज, तो दरारा आणि त्या रुद्राक्षाच्या माळा, त्यांचा तो आश्वासन देणारा हात, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे आणि आता मोठं झाल्यानंतर त्यांच्याकडून ती पावती मिळावी यासाठी मी खूप उत्सुक आहे। आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्सच्या वतीने मी मराठी नावाचा कार्यक्रम करतो। तर हा कार्यक्रम माननीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांचा खूप आवडता कार्यक्रम आहे। त्यांनी तो जवळजवळ आतापर्यंत 4 वेळा पाहिला आणि त्यातही खास करून नंदेश उमप यांचा पोवाडा त्यांना विशेष आवडतो आणि त्यांची इच्छा आहे की हा संपूर्ण कार्यक्रम माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी यांनी पाहावा। तर मी देवाकडे मनपूर्वक प्रार्थना करते की लवकरात लवकर साहेबांना बरं वाटावं आणि त्यांच्यासमोर हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला मिळावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।